मस्त असा शिजलेला तरीसुद्धा मोकळा सळसळीत चविष्ट असा नारळी भात आहे. मस्त झालाय आणि एकदम झटपट बनतो. या रक्षाबंधनाला अशा पद्धतीने बनवून पहा, खूपच छान लागतो. आणि आपण गुळाचा बनवलेला आहे त्यामुळे टेस्टला अजून भर पडते. साखरेपेक्षा गुळाची टेस्ट खूप छान लागते. वा क्या बात आहे. तर मस्त असं छान शिजलेला तरीसुद्धा एकदम मोकळा असा छान आपला नारळी भात तयार झालेला आहे. या रक्षाबंधनासाठी टेस्ट करून सांगते. वा खूप छान टेस्ट झालेली आहे. गुळामुळे एकदम मस्त लागते. नमस्कार, रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेला आहे आपल्या सर्वांनाच आवडणारा नारळी भात. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणलं की नारळी भात व्हायलाच हवा आहे. आणि आपण गुळाचा बनवला आहे. खूप छान टेस्ट लागते. साधी सोपी पद्धत आहे. प्रमाणबद्ध रेसिपी सांगितलेली आहे. तर या रक्षाबंधनाला अशा पद्धतीने भात बनवा. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी हा घेतलेला आहे 1 कप दावतचा लांब काडीचा तांदूळ. म्हणजे काय होतं ना, भात छान असा सुट्टा बनतो आणि चिकट पण होत नाही आणि छान दिसतो लांब काडीमुळं. तर आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे 2 वेळा. तर आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे. तर आपण कढई ठेवली. कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजवू शकता, पण सुट्टा भात असला की म्हणजे बरं पडतं. असं सुट्टा शिजवला ना छान असा मोकळा मोकळा होतो. तूप घातलं 1 चमचा. तूप वितळलेलं आहे त्यामध्ये घालायचे 2 लवंग आणि हे दालचिनी घालायची 1 इंच. यामुळे काय होतं, भाताला छान स्वाद येतो. आणि आता त्यामध्ये घालायचे पाणी. 2 कप पाणी घालायचे 1 कप तांदळाला. बासमतीला थोडंसं पाणी जास्त लागतं. तो दावत जो असतो लांब काढायचा आणि त्यामध्ये तांदूळ घालायचे. उकळे आल्यानंतर घातले तरी चालतील. त्यामध्ये घालायचे 1/2 चमचा मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला झाकण ठेवून छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 8-9 मिनिट लागतं. मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचा. तर असंच आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. मस्त असा मोकळा झाला पाहिजे. थोडंसं हलवून घ्यायचं. 5 मिनिट झालेत. यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचे. तर आता भात मस्त शिजलेला आहे, बघू शकता. मध्ये शिजलाय छान असा. कच्चा नाही आहे बरं का, एकदम छान शिजलाय आणि कच्चा ठेवायचाही नाही. कुठलाही तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही. तर आता भात उतरून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता कढई ठेवली, त्यामध्ये घालायचं आहे तूप. तर आता तूप गरम झालेलं आहे. आपल्याला ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे, हलके काढून घ्यायचे. तर आपल्याला ह्यामध्ये 1 कप नारळाचा चव परतून घ्यायचा. साल न काढताच खिसलेला आहे. म्हणजे काय ना, नारळ थोडंसं असं परतल्यामुळे भात आपला छान लागतो चवीला. थोडासा कच्चेपणा कमी करून होऊ द्यायचा. तीन 4 मिनिट परतून घ्यायचे, जास्त नाही. पारंपरिक रेसिपी आहे आपली नारळी भात म्हणजे अशी. आणि सर्वांना आवडतो असा भात हा. खूप छान होतो. तर 3-4 मिनिट झालेत. 3-4 मिनिट झालेत. काढून घ्यायचा एक पिस आपल्याला. हा ड्रायफ्रूट्समध्येच काढायचं आहे.
तर आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे अर्धा कप. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखर वापरायची असेल तरी चालेल. आणि अगदी गूळ विरणे इतपत आपल्याला पाणी घालायचं. पाणी जास्त नाही घालायचं, नाही तर आपला भात चिकट बनू शकतो. फक्त गुळामुळे काय होतं, पिवळसर कलर येतो भाताला आणि साखरेने पांढरं शुभ्र, पण गुळाची चव छान लागते. तर गूळ हे आपल्याला त्यामध्ये छान विरलेलं आहे, त्यामध्ये घालायचं भात. याला मिक्स करून घ्यायचे. आणि आपण परतून घेतलेलं नारळ आणि ड्रायफ्रूट घालायचे. मस्त असा मोकळा तरी एकदम मस्त असा रसरशीत बनतो. मस्त दिसतोय ना. आणि आपण हे कोमट दुधामध्ये केशर काड्या भिजत घातल्या होत्या 7-8. ऑप्शनल आहेत, नाही घातल्या तरी चालते. रक्षाबंधनाला तर व्हायलाच हवा आहे नारळी भात. आणि आता घालायची वेलची पूड. तर आता 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं. म्हणजे काय नाही, गुळाचं सर्व असं भातामध्ये गुळाची टेस्ट जायला हवी. तर आता 2 मिनिट झालेत. गॅस बंद करायचा आहे आणि एकदा हलवून घ्यायचं. जास्त पण नाही हलवायचा, नाहीतर आपला भात चिकट होऊ शकतो. तर आता बंद करायचा आहे गॅस. तर मस्त असा शिजलेला तरीसुद्धा मोकळा सळसळीत चविष्ट असा नारळी भात मस्त झाला आहे आणि एकदम झटपट बनतो. या रक्षाबंधनाला अशा पद्धतीने बनवून पहा, खूपच छान लागतो. आणि आपण गुळाचा बनवलेला आहे, त्यामुळे टेस्टला अजून भर पडते. साखरेपेक्षा गुळाची टेस्ट खूप छान लागते. तर मस्त असं छान शिजलेला तरीसुद्धा एकदम मोकळा असा छान आपला नारळी भात तयार झालेला आहे या रक्षाबंधनासाठी. तर हा नारळी भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एकदम झटपट बनतो आणि टेस्ट जर म्हणाल तर एकदम मस्त. आपण गुळाचा बनवला आहे त्यामुळे कलर थोडासा असा पिवळसर आला आहे, पण खूप छान टेस्ट लागते गुळाची साखरेपेक्षा. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरेचा बनवा किंवा गुळाचा. एकदम साधी सोपी पद्धत आहे, झटपट बनतो. आणि या रक्षाबंधनाला अशा पद्धतीने बनवून पहा. आपल्या भावाच्या आवडीचा आपण रक्षाबंधनाला आपल्या भावाला जे पदार्थ आवडतात ते बनवत असतो. तर या रक्षाबंधनाला हा सर्वांच्या आवडीचा नारळी भात बनवा. एकदम झटपट बनतो आणि साधी सोपी रेसिपी, आपली पारंपरिक रेसिपी आहे, पण खूप चविष्ट लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी म्हणजे नारळी भात कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी प्रमाणबद्ध अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रक्षाबंधन स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.